टू द पॉइंट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत फाटक डेव्हलपर्स, गुणवत्तेने निरंतर विकास। नमस्कार, टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे दापोली तालुक्याचे नेते संतोष उर्फ बंड्या शिर्के। तुमचं स्वागत आहे माय कोकणमध्ये। धन्यवाद। काँग्रेसची रणनीती या दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कशी राहणार आहे, किती जागांवर ते लढत आहेत आणि सत्तेची समीकरणं ते कशा पद्धतीनं साध्य करतील याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। संतोषजी, काँग्रेस 5 जागा सध्या लढवते आहे। खरं तर 13 जागा लढवणं अपेक्षित होतं तुमच्या नेत्यांच्या सांगण्यावरून, तर तसं का नाही झालं दापोलीमध्ये? ना, अपेक्षित 17 जागा लढवणं अपेक्षित होतं। सध्या 13 आपण धरूया। गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसची वाटचाल चालली, आमचे नेते आदरणीय भाई जगताप साहेब आणि आताचे आमदार, विद्यमान आमदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून आम्ही गेल्या 5 वर्षाची वाटचाल केली, ती पाहता आणि आजची काँग्रेसची शहरामध्ये सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी असलेली परिस्थिती, क्षमता याचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की आपण 6 सीट, 5 सीट नाहीत, आम्ही 5 सीट लढवतो आहोत। 1 सीट आरक्षणामुळे आपण खंडित झाली आहे ना, 13 मधून 5 असं 5 आम्ही लढवतो आहोत। पण का असं तुम्ही बाकीच्या जागा का नाही लढवताय? आर्थिक क्षमतेवरती भांडवलदारांचा बाजू घेऊन निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांचा संघ म्हणजे राष्ट्रवादी। आजला ज्या पद्धतीने दापोलीमध्ये प्रमुख प्रतिस्पर्धी शिवसेना आणि काँग्रेसची जी अनैसर्गिक युती होऊ पाहते किंवा झालेली आहे, त्या आधारावरती जनतेला न्याय देण्यासाठी आपण हा निर्णय घेतो। पण मग मागच्या वेळेला काँग्रेस आणि शिवसेनेची जी आघाडी होती ती कशी होती, नैसर्गिक की अनैसर्गिक? त्याला प्रासंगिक करार त्यावेळेस संबोधण्यात आलं होतं। काँग्रेसचा प्रमुख स्पर्धक हा काँग्रेसला जर का बघितलं गेलं तर BJP हा राष्ट्रीय पातळीपासून स्पर्धक आहे आणि त्यांची विचारधारा मुळात आपल्या बरोबर परस्पर विरोधी असल्याकारणाने आपण हा निर्णय घेतला होता आणि त्याचं पर्यवसान तुम्हाला महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाबतीत झालंच। बरोबर आहे, हा मुद्दा आपण मान्य करूया। हा योगायोग आहे की महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वीच दापोलीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्रपणे आपल्याला दिसले होते। पण यामध्ये सध्या तुमची शिवसेनेबरोबर आघाडी होती, म्हणजे आमदार योगेश कदम यांच्याबरोबर तुमची आघाडी या निवडणुकीत देखील होती। पण सध्या काय स्थिती आहे? जे अपक्ष आहेत त्यांच्याबरोबर तुमची आघाडी आहे का? काँग्रेस पक्ष हा निश्चितपणे तत्वावरती, विचारांवरती चालतो। आदरणीय नाना पटोले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण स्वबळावर हा लढा आपण उभा केलेला आहे आणि दापोलीमध्ये 5 सीटवरती आपण लढा देतो। 5 ज्या जागा तुम्ही लढताय आता, तिथे काय स्थिती राहणार आहे? कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहात? मागच्या निवडणुकीमध्ये जे 4 जागांवरती आम्ही निवडणूक लढवली होती आणि जिंकलो होतो, त्या जागा आम्ही परत एकदा लढवतो आणि त्यामध्ये 1 सीट आपण वॉर्ड नंबर 8 फॅमिली मार्ट म्हणजे 6 नंबरची सीट, त्यामध्ये आपण एक प्लस करतो। पण ती तर ओबीसीची आहे। हो, ती म्हणून खंडित आहे। म्हणजे सध्या 5 जागा आपण लढवतो। पण ती 5वी जागा कोणती? तुम्हाला पूर्ण 5च नावं सांगतो। गाडीतळ हा वॉर्ड नंबर 5, खोंडा हा वॉर्ड नंबर 4, आझादनगर वॉर्ड नंबर 3, काळकाईकोण वॉर्ड नंबर 11 आणि नागरबुडी वॉर्ड नंबर 15। याच्यामध्ये मगाशी तुम्ही एक राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीला एक अनैसर्गिक युती आणि भांडवलशाहीचा पक्ष वगैरे असं म्हणालात तुम्ही, तर तुम्ही पण मागच्या वेळेला राष्ट्रवादी बरोबर आघाडी करून निवडणुका लढला होता, तेव्हा हे नाही आठवलं होतं का? तर निश्चितपणे कसं झालं की 2000 पासून जर का इतिहास बघितला, जे काँग्रेसच्या बाजूने उभी राहिलेली ही संघटना किंवा राष्ट्रवादी नव्या पक्षाला जे बाळसं धरताना लागणारी मदत मित्रपक्ष म्हणून काँग्रेसने ज्या पद्धतीने केली आणि त्याची उत्तरदायित्व त्या पक्षाने दिलेलं नाही। म्हणजे कसं? दिवसेंदिवस राष्ट्रवादी पक्ष मोठा होत गेला आणि मित्रपक्ष म्हणून काँग्रेसची त्यांनी ज्या पद्धतीने वागणूक द्यायला पाहिजे होती ती दिलेली नाही। ज्या पद्धतीने म्हणजे काय, नक्की काय? सन्मानाची वागणूक, विकासाची वागणूक। जनतेला अपेक्षा काय असते, सत्ता कशासाठी आपण घेतो, तर जनतेला अपेक्षित असलेला विकास त्यांना द्यायचा आहे, त्याला आपण शाश्वत विकास म्हणतो, तो देणं अपेक्षित आहे।
पण तुमची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजे दोघांची मिळून जी संख्या होती ती फक्त 8च होती. 4 आणि 4 8 9 सत्तेसाठी आवश्यक होते. ते काय तुम्ही तो आकडा म्हणजे जादुई आकडा ज्याला आपण म्हणतो तो तुम्ही गाठू शकलेला नव्हता निश्चितपणे. पण मग कशाची सन्मानाची वागणूक तुम्ही सत्तेमध्ये तर नाही नव्हताच. 2000 पासून 2000 मध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा नगरपंचायत अस्तित्वात आली ते माननीय अविनाशजी केळसकर हे सर्व मतदारांमधून निवडून आले होते अध्यक्ष म्हणून. बरोबर, थेट नगराध्यक्ष म्हणून आले होते. आणि त्याच्यानंतर जी काँग्रेसची शहरामधली तालुक्यातली वाटचाल जर का बघितली तर वेगवेगळ्या कारणापैकी विश्वास दाखवलेली काँग्रेस राष्ट्रवादीवरती आणि राष्ट्रवादीने दिलेलं उत्तर याचं परस्पर विरोध तुम्हाला दिसेल. म्हणजे तुमचं राष्ट्रवादीमुळे नुकसान झालंय असं तुम्हाला म्हणायचं? निश्चितपणे नुकसान झालं. काय नुकसान झालंय? काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की विचारांवरती आधारित जनतेच्या गोरगरिबांचा हा पक्ष आहे. आणि मगाशी तुम्हाला हे सांगितलं की राष्ट्रवादी हा पक्ष असा आहे आर्थिक क्षमतेवरती जिंकून येणाऱ्यांची क्षमता असलेल्या भांडवलदारांचा तो पक्ष आहे. हे जर का राज्य पातळीवर जर का खरं असेल काही विचार केला तर राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्यांची क्षमता एक समाजकार्य म्हणून समाजकारणी म्हणून आहे, जनतेचे सेवक म्हणून आहे की भांडवलदार आहे हा स्पष्ट लोकांमध्ये असलेलं मत आहे. त्यांना कोणत्याही स्वरूपातली जनतेला अपेक्षित असलेले दायित्व भागवण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही. तर ते तालुका पातळीवरती ह्या शहर पातळीवरती पण तेच खरं आहे. जर का तुम्ही बारकाईने विचार केला तर राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्यांची क्षमता एक समाजकार्य म्हणून समाजकारणी म्हणून आहे, जनतेचे सेवक म्हणून आहे की भांडवलदार आहे हा स्पष्ट लोकांमध्ये असलेलं मत आहे. पण मग काँग्रेस काय करणार आहे या विरोधात? काँग्रेस कशा पद्धतीने तुम्ही रान उठवणार आहात? रान निश्चितपणे ह्यासाठी पद्धतीने उतरणार आहोत की आम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही निश्चितपणे मान्य करू की ज्या पद्धतीने जनतेच्या समोर जाण्याची जी गरज होती ते आम्ही जाऊ शकलो नाही. म्हणजे आमची 4च आमचे होते आणि शिवसेनेचे 7 होते. नवीन पक्ष होता त्यांचा, नवीन नेतृत्व त्यांच्याकडे होतं. त्यांच्याकडे बऱ्याच त्रुटी होत्या, आमच्याकडे त्रुटी नव्हत्या. पण तरीसुद्धा जनतेला अपेक्षित असलेलं आम्ही नाही देऊ शकलो. तरीसुद्धा योगेश दादा कदम हे आमदार बाजूला एक व्यक्ती म्हणून जर का आपण विचार केला तर दापोलीच्या सर्वांगीण विकासासाठी भरपूर मोठं दायित्व त्यांच्याकडे आहे. गेल्या 25 वर्षात होऊ न शकलेलं महाराष्ट्राचं अस्मिता जी शिवस्मारकाची जी जागा आहे किंवा शिवस्मारक हे त्यांनी पूर्ण केलं. काही लोकांच्या मतामध्ये असतील की स्टेट बँकेसमोरचं गार्डन असेल, गणेश विसर्जन घाट असेल, ह्या गोष्टी पूर्णत्वात जाऊ शकल्या नाहीत. पण त्याची कारणं सत्ता किंवा आमदार योगेशदादा कदम किंवा आमचे नगराध्यक्ष उपनगराचे त्याला फक्त भाग आहेत अशातला भाग नाही. ह्या दोन्ही किंवा तिन्ही घटना ज्या आहेत शिवस्मारक सोडल्यास हे मागच्या बॉडीने केलेले प्रयत्न होता, त्यांचा आम्ही आभार मानतो. मात्र त्या इस्टिमेटमध्ये त्या आराखड्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या आणि त्या त्रुटीमुळे विलंब झाला. ह्या गोष्टी आम्ही मान्य करतो. पण याचा अर्थ हे दापोलीची नगरपंचायत जी शिवसेना आणि काँग्रेसने राबवली निश्चितपणे जनतेच्या विकासासाठी राबवली. तुम्ही मगाशी म्हणाल की शिवसेनेच्या खूप त्रुट्या राहिल्या. शिवसेनेच्या असं मी म्हटलं नाही, मी म्हणालो की ह्या सत्तेच्या जे शिवसेना आणि काँग्रेसच्या त्या त्रुट्या राहिल्या. नाही, तुम्ही असं म्हणालात की आमच्या नाही राहिल्या, शिवसेनेच्या राहिल्या. नाही, असं नाही म्हणालो मी. काहीतरी मग माझं म्हणजे बोलण्यामध्ये काहीतरी गैरसमज झाला असेल. बरं, तुम्ही कोणते मुद्दे आता घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहात? प्रमुख जे 3 मुद्दे आहेत तुमच्या नजरेसमोर ते कोणते राहणार आहेत? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण फार मोठ्या गोष्टी अपेक्षा करणार नाही आहोत. जनतेला अपेक्षित नागरी सुविधा ज्या आहेत म्हणजे रस्ता, पाणी, वीज ह्या गोष्टीत आपल्याला घेऊन जायच्या आहेत आणि त्या प्रामाणिकपणे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्ही आजले जर का 20 वर्ष झाली, किती लांबीचे रस्ते आहेत जनतेला माहिती नाही. किती लांबीचे रस्ते आहेत या सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनाही माहिती नाहीत. एक कार्यकर्ता म्हणून आमच्या लोकांना माहिती आहेत आणि त्याचा पाठपुरावा आपण करणार. तुम्ही म्हणताय की म्हणजे छोट्या छोट्या ज्या गरजा आहेत म्हणजे रोजच्या गरजा त्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि ते तुम्ही करणार आहात. एक समस्या शहरातली मी तुम्हाला त्याची थोडीशी ओळख करून देतो. ती अशी की स्वच्छतागृहाची जी समस्या दापोली शहरामधली आहे ती गेल्या अनेक वर्षांची आहे आणि मागच्या तुमच्या सत्तेच्या काळात शौचालयाचं काम झालं होतं
आणि ते सुरू देखील झालं होतं, पण ते मध्येच बंद पडलं. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्यामुळे नागरिकांना खूप अडचणी होतात. तर त्यासाठी तुमच्या पक्षाकडून काही प्रयत्न का झाले नाहीत? म्हणजे पक्षाकडून प्रयत्न झाले न झाले हा विषय तसा होत नाही. ह्या प्रशासकीय कामकाजाची पद्धत झाली. निश्चितपणे आपण हे मान्य करायला पाहिजे की शौचालयाची उभारणी केळसकर नाक्यावर झाली, त्याचा ठेकाही संबंधित ठेकेदाराला देण्यात आला. बरोबर. पण तो ठेका देऊन सुद्धा नागरी समस्यांना हल झालं की उत्तर मिळालं असं झालं नाही हे मान्य. की त्या शौचालयाचा वापर आजला होतो काय, परिणामकारक होतो का, तर उत्तर येतं नाही. म्हणून बरोबर. दापोली नगरपंचायतीच्या एकूण खर्चामध्ये ह्या गोष्टीची तरतूद होणं अपेक्षित आहे की ही आपण पैसे कमवण्यासाठी नगरपंचायतीचं उत्पन्न वाढवणं हा हेतू नाही आहे. खऱ्या अर्थाने दापोली शहरामध्ये येणाऱ्या बाहेरील जनतेचा, म्हणजे ते तहसील कचेरीत येत असतील, न्यायालयीन व्यवस्थेसाठी येत असतील, आरोग्य उपयोजनेसाठी येत असतील, ह्या सर्व लोकांना सामावून घेण्याची सर्वात मोठी गोष्ट तर शौचालय, आपण मान्य करूया. पण ठेकेदाराला ते अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं म्हणून त्यांनी ते काम केलं नाही. मग अशा वेळेस आपल्याला हा विचार करायला पाहिजे होता की ह्या गोष्टी ठेकेदारांनी करणं अपेक्षित आहे की नगरपंचायत स्वतःच्या खर्चाने करणं अपेक्षित आहे. काही गोष्टी नगरपंचायतीने स्वतःहून पुढाकार घेऊन ते करणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही. पण तेच विचारतो मी की असं का नाही झालं? याचा अर्थ सत्ताधारी कुठेतरी कमी पडत होते, नाही, प्रशासनावर त्यांचा वचक नव्हता. नाही, कसं होतंय, एखाद्या सुविधांचा वापर किंवा उपयोग करून घेण्याची जी मानसिकता आहे, आपण हे मान्य करायला पाहिजे की ST स्टँडपासून केळसकर लांब आहे, बोरुंडी नाक्यापासून केळसकर नाका लांब आहे, गाडी तळापासून किंवा मारुती मंदिरपासून केळसकर नाका लांब आहे. तिथपासून तिथपर्यंत येणाऱ्यांची म्हणजे ओढ ही कितपत परिणामकारक आहे. आपण जागेची निवड करताना आपण एक शौचालय बांधणं अपेक्षित आहे की काही अंतरावरती अपेक्षित आहे. मग दापोली नगरपंचायत विचार केल्यानंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी शौचालय बांधणं व्यवहाराच्या दृष्टीने परवडणार आहे का? मग त्याचा निचरा करणं, शौचालय बांधणं म्हणजे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निचरा करणं अपेक्षित आहे ना. बरोबर. मग आपल्याला सोयीची जागा अशी वाटली की आसराच्या पुलाच्या नजीक म्हणजे केळसकर नाक्यावरती आपण तो शौचालय बांधला. तुम्हाला आठवत असेल दापोली शहरामध्ये पूर्वी शौचालय कुठे होतं? पुलाच्या अगदी बाजूला लागून तिथून ती जागा हलवली गेली आणि दुसरीकडे गेलं. त्याबरोबरच बोरुंडी नाक्याला सुद्धा एक स्वच्छतागृह होतं, ज्याची अवस्था खूप वाईट होती. तिथेही करता आलं असतं, पण कुठेही म्हणजे थोडक्यात काय की विजन कमी पडतंय. कसं होतं, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे मान्य करायला पाहिजे, दुसऱ्यांवरती दोष निश्चित करण्याच्या पूर्वी आपली क्षमता लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही मान्य करताय की आपल्या बोरुंडी नाक्यावरती प्लास्टिकचं शौचालय होतं. शौचालयाचा वापर करताना त्याच्यानंतरच्या ज्या प्रक्रिया आहेत, निचरा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपण 1 दिवस करू, 2 दिवस त्याचा वापर करू, महिनाभर करू, त्याच्यानंतर ते गलिच्छ होते, आरोग्यासाठी अपायकर होता, विचार करायला हवा की नाही. ती मुळात ती जागा साहेब चुकीचीच होत्या. त्या जागाच मुस्ताकबाई चुकीच्या होत्या, निवड चुकीची होती. आता ही जी जागा आपण निश्चित केली होती ती निश्चितपणे बरोबर आहे, पण पूर्ण शहराचा एक भौगोलिक एरिया लक्षात घेतल्यानंतर ती तटपुंजी आहे. मग आपल्या केळसकर नाक्यावरती एक पाहिजे, गाडी तळावर दुसरा पाहिजे. आता गाडीवरची सरकारी जागा आहे ती आपण कशासाठी आरक्षित केली? आपण ती केली नाट्यगृहासाठी केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे जनतेला पण समजलं पाहिजे की सर्वात आवश्यक कोणती. पसंतीक्रम तर आपल्याला लावायला हवा. तर पसंती क्रमामध्ये समस्या येते. हा पसंतीक्रम जर का जनतेने स्वीकारला पाहिजे की आपल्याला पहिली गोष्ट कोणती महत्त्वाची आहे, आपल्याला आरोग्य, स्वच्छता, सौंदर्य अधिक महत्त्वाचं आहे की इतर गोष्टी लक्षात घ्या. दापोलीमध्ये जर बघितलं गेलं तर ही जागा एकदम प्रॉपर होती, मात्र ठेकेदाराला तेवढं ज्याच्या अपेक्षा त्याच्या पुढे करू शकले नाहीत जनता. त्याचा वापरच कोण करत नव्हता. हे बरोबर आहे की ठेकेदाराला ते परवडलं नाही म्हणून त्यांनी ते सोडून दिलं. पण नगरपंचायतीला हे करता आलं असतं. त्यांनी स्वतः जर यंत्रणा उभी केली असती, ठेकेदाराच्या नादाला न लागता, तरी ते करता आलं असतं. लोकांना सुविधा मिळाली असती. ती तुमच्या माहितीसाठी सर सांगतो की तसाही प्रयत्न 2 महिने झाला. नगरपंचायतीने स्वतःचे 3 कर्मचारी तिथे उपस्थित करून सुद्धा त्यांना त्या शौचालयाचा वापर जनतेने केला नाही. आता का केला नाही त्याचं प्रबोधन करायला पाहिजे होतं. शौचालय जनतेच्या वापरास उपयुक्त आहे, आदर्श आहे, योग्य आहे, असा आपण विश्वास जनतेला द्यायला पाहिजे होता. यामध्ये त्रुटी राहू शकल्या असतील.
मात्र तिथे नगरपंचायतीचे 3 कर्मचारी जवळपास 18 ते 19 तासासाठी आपण तिथे नियुक्त करण्याचा प्रयत्न केला होता. प्रशासनाने तिथे नियुक्त केलंही होतं. दुसरा मुद्दा जो गाजला गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत तो विसर्जन घाटाचा मुद्दा, त्याबद्दल काय सांगा? आता विसर्जन घाटाचा मुद्दा प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या पद्धतीने समोर आणतोय. ह्याचं पहिलं जरा आपण कृती आराखडा बघितला किंवा इस्टिमेट बघितलं, ज्याला निविदेची प्रक्रिया अंमलात आणण्यापूर्वीची जर का तुम्ही बघितलं त्याच्या बऱ्याच त्रुटी होत्या. आता आपण विसर्जन घाट म्हटल्यानंतर स्विमिंग टँक तर बोलू शकत नाही. आपण फक्त आडोसा केला म्हणजे पाणी अडवलं. मात्र उताराची जागा असल्याकारणे दापोलीचं आणि कोकणातल्या बऱ्याच ठिकाणचे आपण जर का बंधारे बघायचा प्रयत्न केला तर तुम्हाला लक्षात येतं आहे की बंधारे लिकेज असतात. ह्याला मुळातच विसर्जन घाटाची संकल्पना आहे ना, त्या आदल्या बॉडीची होती, चांगलीच होती. मात्र पाणी थांबून राहण्याची क्षमता त्या बंधाऱ्याच्या एस्टिमेटमध्येच नव्हती. आता पाणी थांबत नाही म्हणून टीकेचे झोड उडत आहेत. तो तुम्ही इस्टिमेट जर का बघितलात, प्रत्येक जाणकार नागरिकाने बघायला पाहिजे, आपल्यासारख्या पत्रकारांनी बघायला पाहिजे की नेमकं ठेकेदाराला कोणतं काम करण्याचे आदेश दिले होते. ते कोण पाहत नाही आहे. फक्त विसर्जनाच्या दिवशी त्यामध्ये पाणी थांबत नाही आहे हा कळीचा नारळ उभा केला जातो. पण तो महत्त्वाचा मुद्दा नाही आहे तुमच्या मते? निश्चितपणे आहे, निश्चितपणे तो आहे. त्यामध्ये बदल करण्याचा वारंवार नगरपंचायतीमध्ये जवळजवळ 7 ते 8 ठराव झाले. त्याच विरोधकांना तो तसाच पद्धतीने पाहिजे होता. एखादी चूक कबूल करणं म्हणजे पराभव नाही ना. जे योग्य आहे, जनतेच्या हितासाठी कोणती गोष्ट पसंतीक्रमाने करायला पाहिजे. जर का तो इस्टिमेट बदलाच्या प्रक्रियेमध्ये विरोधकांनी साथ नाही दिली, मग तात्पुरत्या उपाययोजना करणाऱ्या ह्या सत्तेच्या पदाधिकाऱ्यांना कसं अडकवण्याचा प्रयत्न तोच करण्यात आला ना. विरोधकांनी अपेक्षा होती का, त्यांनी तसं कुठे दाखवलं का हे विसर्जन घाट व्यवस्थित लोकांचे समर्पण करावं, तर नाही झालं. वाहतूक कोंडीची एक समस्या गेल्या काही वर्षांमध्ये दापोली शहरामध्ये वाढते आहे. तर यावर मधल्या काळात काही फलकसुद्धा रस्त्यावर टाकण्यात आले होते की आता हे इथे उभारले जाणार आहेत, पण तसं काही झालं नाही. त्यामागचं कारण काय आहे? कोणते नवीन शहर जे विकासाच्या गतीने पळत असतो त्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्ता. आता रस्ता जर का ज्या ज्या पद्धतीने शहर वाढत जातो तसा रस्ता रुंद रुंद होणं अपेक्षित आहे. किमान पुढच्या पुढील 25 वर्षामध्ये रस्त्याची लांबी कशी राहिली पाहिजे, घरं कशी बांधली गेली पाहिजे दुतर्फा, हा विचार करणं गरजेचं आहे. आणि मग लोक किंवा जनता रस्ता देण्यासाठी असमर्थता देतात. वाहतुकीची कोंडी हा मुळात प्रश्न काय येतो की बाजारपेठ, या बाजारपेठेमध्ये रस्ता दुतर्फा नागरिकांनी जर का रस्ता रुंद करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली तरच रस्ते रुंद होणार, अन्यथा ते रस्ते तसेच अरुंद अरुंद होत जाणार आणि मग बाजारपेठ स्थलांतरित होणार. हे व्यापाऱ्यांना कळत नाही, जनतेला कळत नाही. आणि जनताला जे अभिप्रेत असले ते सर्व सत्ताधीश करणार. दापोली शहरामध्ये जर का तुम्ही केळसकर नाक्यापासून नारद नाक्यापर्यंत गेलात, तुम्हाला रस्ता अरुंद अरुंद दिवसेंदिवस अरुंद होत चालला आहे. तो रुंद कसा होईल हे मतदारांनी पण पाहिला पाहिजे आणि प्रशासनाने पण पाहिला पाहिजे. पण परत तोच मुद्दा येतो की प्रशासनाचं जे काम आहे त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम सत्ताधाऱ्यांचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कमी पडलात का? नाही नाही, तेच सांगतोय ना. सत्ताधारी काय करणार सांगा? सत्ताधारी हेच सांगणार की रस्ता रुंद झाला पाहिजे, हस्तांतरित करण्यासाठी जी जी प्रक्रियेसाठी सत्ताधारी पुढे येतील. पण जनतेनेच जर का आपल्या जागा रस्ता रुंदी करण्यासाठी पुढे आल्या नाहीत तर काय करायचं? पण तुम्ही कारवाई करू शकता अशा वेळेला. असं कोणतं राजकीय पक्ष आहे जे स्वतः मतांची तर गरज आहे मला मतांची गरज आहे कोणत्या, म्हणजे फक्त काँग्रेसलाच मतांची गरज आहे अशातला भाग नाही. सेनेलाही आहे, राष्ट्रवादीलाही आहे, BJPलाही आहे. नागरी सुविधांमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की रस्ते रुंद पाहिजेत, दळणवळण सोयीचं झालं पाहिजे, रहदारी सोयीची झाली पाहिजे. पण तसं प्रत्यक्षात होताना दिसत नाही. हे दुर्दैव प्रत्येक शहराचं, फक्त दापोलीचं आहे अशातला भाग नाही. आता एक सोपं उदाहरण आपण बघूया की हा जो रस्ता आहे दापोली हरणे ST स्टँड ते बुरुंडी नाक्यावरचा हा जो रस्ता आहे तो आपण गृहीत धरूया. तर तिथे 2 पट्ट्या मारल्या गेल्या साईडला आणि त्याचा अर्थ असा झाला की त्याच्या आतमध्ये पार्किंग करायची आहे.
तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे पण समस्या वाढत जातात. तर याचं प्रबोधन का नाही होत? सर कसं होतं, आता मागच्या बॉडीमध्ये आम्ही नव्हतो, सत्तेमध्ये आमचा सहभाग मागच्या म्हणजे मी तरी नव्हतो. आता ज्यावेळी एस टी स्टँडपासून बुरुडी नाक्यावरची जागा रस्ता रुंदीकरणाची जी ताब्यात घेण्याची प्रक्रिया होती ती तुम्ही एक लक्षात घ्या की एका बाजूला दुतर्फा बहुसंख्य ठिकाणी शासकीय जागा आहेत. एका बाजूला तुमचं न्यायालय आहे, एका बाजूला तुमचं हॉस्पिटल आहे, दुसऱ्या बाजूला BNC आहे आणि विद्यापीठ आहे. का शक्य झालं नाही? हे तर आत्मचिंतन प्रत्येक राजकीय पक्षाने पण करायला हवं, आपल्यासारख्या पत्रकारांनी करायला हवं आणि प्रशासनाने तर करायलाच हवं. ह्या जागा तर खाजगी नव्हत्या. रस्ता रुंद होणं अपेक्षित होतं, त्याला तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दुतर्फा फुटपाथ होणं अपेक्षित होतं, मध्ये तिथं डिवाईड होणं अपेक्षित होतं. शासनाच्या जागा ताब्यात न घेण्याला कारणीभूत कोण, हे तर चिंतन व्हायलाच पाहिजे. जनतेने तो विचार करायलाच हवा ना. तर हा प्रमुख रस्ता जो आहे, ज्याला आपण म्हणतो, काही लोक असे म्हणतात की दापोली पर्यटनाच्या दृष्टीने पण डेव्हलप झाली पाहिजे. आणि पर्यटनाच्या दृष्टीने डेव्हलप होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट तर रस्ताच आला. आणि मग शौचालयाचा विषय काढला तो. पण ह्या न होण्यासाठी जी तांत्रिक अडचणी आहेत त्या कोणत्या? तर ह्याच आहेत, जे रस्ता अरुंद आहे तो रुंद करणं. गावठणातले रस्ते आहेत, त्याला नागरिकांना आपण जबाबदार धरू शकतो की नागरिकांना प्रबोधन करणं, त्यांना कन्व्हिन्स करणं ही आपली राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची आमची जबाबदारी आहे. तिथे थोडंसं आम्ही अपयशी झालो असं म्हणू शकतो. मग आता प्रमुख रस्त्याच्या समस्येबद्दल काय, जे शासनाच्याच जागा आहेत. पर्यटनाच्या बाबतीत तुमचं मत काय आहे? मग दापोली हा जो शहर आहे तर तालुक्यातलं नव्हे, जिल्ह्यात एक प्रमुख शहर आहे, ज्याला आपण सांस्कृतिक वारसा असलेलं शहर म्हणू शकतो. आपल्याला महाबळेश्वर म्हणू शकतो. आणि कोकणातल्या ज्या नैसर्गिक सुविधाने युक्त असलेल्या गावांचा एक केंद्रबिंदू आपण म्हणू शकतो, म्हणजे लाडगर, मुरुड वगैरे. इथे असणारी गोष्टीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्ता, पाणी आणि वीज. हे जर का आपण योग्य पद्धतीने दिलं तरच लोक दापोलीमधल्या इतर गावांमध्ये जातील. कोकण कृषी विद्यापीठासारखं शहर आहे. आपल्याला इथे बऱ्याच गोष्टी करू शकतो, ते आपण करत नाही आहोत. देवस्थानाच्या बाबतीत म्हणा, मारुती मंदिर आहे, राम मंदिर आहे, वरची काळकाई मंदिर आहे. ह्यांनासुद्धा एक इतिहास आहे. भारतरत्नांमधल्या बऱ्याचसे रत्न आपल्यातले आहेत, त्यांचा पण इतिहास आहे. बरोबर. ह्या सर्व गोष्टींचा मेळ साधून पर्यटनदृष्ट्या आदर्श होणारं मानवनिर्मित प्रयत्न आपण करणं अपेक्षित आहे ना. हो. आपण नैसर्गिक साधन संपत्तीवरतीच फक्त पर्यटन अपेक्षित बाळगतो, मध्ये समुद्र किनारे. पण दापोलीमध्ये मानवनिर्मित एखादी संकल्पना उभी राहणं. पण तेच सांगतोय की सत्ताधाऱ्यांना गेल्या 5 वर्षांमध्ये या सगळ्या गोष्टी करायला कोणी थांबवलं होतं? पण हे नगरपंचायतीचं निव्वळ काम नव्हे ना. मी मगाशी तुम्हाला तेच सांगितलं, स्थानिक स्वराज्य संस्थांना एक मर्यादा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मर्यादा म्हणजे राज्य सरकारने, केंद्र सरकारने दिलेल्या निधीचा योग्य वापर करणं, जनतेच्या हितासाठी काम करणं, वेगळे कायदे बनवणं हा आपल्या अधिकार कक्षेतला येत नाही. कोणी सांगत नाहीये असं. खूप अशी कोणती गोष्ट झाली की जी आपण नाही करू शकलो पर्यटनाच्या दृष्टीने, जे तुम्ही म्हणताय. मग आता हा आपला तुमचा शिवस्मारक हा जो विषय आहे, हा निश्चितपणे तुम्ही आता बघत असाल. नाही, चांगली गोष्ट आहे ना, स्वागतच आहे. हा, मग असं आपण प्रयत्न करतो. मग तेच मी म्हणतोय की पर्यटनाच्या दृष्टीने जे तुम्ही मगाशी नावं घेतलीत की खूप मोठमोठी माणसं दापोली तालुक्यातून होऊन गेली आहेत, त्यांचंही स्मारक गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होते, ते होत नाहीये. हे बघा, लक्षात घ्या, माझी स्वप्न किंवा आपली सगळ्यांची स्वप्न खूप मोठी असू शकतात, पण आपलं हंतरून तर पाहून काम बघायला पाहिजे ना. दापोली नगरपंचायतीमध्ये प्रत्यक्ष मतदारांची संख्या आणि दापोलीमध्ये अवलंबित असलेल्या लोकसंख्येचा जर का आधार घेतला तर खूप मोठा आहे. तालुक्याचं ठिकाण आहे. बरोबर. फक्त मतदारांची संख्येवरती दापोली तालुक्याचं हे आखणं चुकीचं ठरेल. ह्याची पूर्णपणे दापोली नगरपंचायती आर्थिक क्षमता, जावक आणि आवक, जर का तुम्ही 1 रुपया कसा येतो आणि 1 रुपया खर्च कसा होतो हा विचार आधी करायला पाहिजे आणि स्वप्न नंतर. आपल्या कुटुंब प्रमुखाचा XYZ 100 रुपये पगार असेल तर आपण काय विचार करणार? शिक्षणावरती थोडेसे पैसे जातील, तुमच्या आरोग्यावर थोडेसे पैसे जातील, दैनंदिन खर्चासाठी एवढे पैसे जातील, असा करून आपण उपाययोजना करतो ना. तर दापोली नगरपंचायतीचं काय वेगळं नाही आहे. मुळात लक्षात लोक घेत नाही आहे की दापोली नगरपंचायत उत्पन्नावर कोण चर्चाच करत नाही. लोक चर्चा करतात की केंद्र सरकारने किती पैसे आणले, राज्य सरकारने किती आणले, यावरतीच होतो साहेब. विषय असा होतो की एखाद्या योजनेतून येणारा पैसा त्या योजनेवरतीच खर्च करावा लागतो, तो दुसरीकडे जात नाही.
आणि आपली जी स्वप्न आहेत त्या स्वप्नांसाठी आपल्या गुंतवणूक पाहिजे, स्वतःचा पैसा खर्च करायला लागतो. किंवा आपले हे वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण योजना आहेत की आपल्या स्वप्नांसाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकारवरती आपल्याला अवलंबून राहावं लागतं. आणि ज्यावेळेस वरचा विभाग आपल्याला मदत करत नाही तेव्हा आपण अपयशी ठरतो. एखादी गोष्ट जर करायचीच झाली तर त्याला निश्चितच एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता, निधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. पण मग त्याच्यासाठी नेतृत्व कमी पडतंय, काय नक्की होतंय काय? नाही, तुम्ही जर का ह्या गेल्या 5 वर्षाचा हिशोब कराल तर आपण यशस्वी आहोत असं मला वाटतंय. नेतृत्व कुठे कमी पडलं असं मला वाटत नाही. म्हणजे आमचे भाई जगताप जे आपल्या अपेक्षा होत्या, एक कार्यकर्ता म्हणून, उपनगराध्यक्ष म्हणून, सत्ताधारीतला एक घटक पक्ष म्हणून भाई जगताप कुठे कमी पडलेत असं मी नाही म्हणणार. किंवा आमदार योगेशदादा कदम हे पण गेल्या 4 वर्षामध्ये 3 वर्षात कुठे कमी पडले असं वाटत नाही. ते आमदार नव्हते त्यावेळेस पण रामदास भाईंच्या माध्यमातून आपल्याला बराच निधी उपलब्ध करून दिला. आजला तुमच्याकडे पाणी समस्या नाहीच असा अर्थ होतोय. तुम्ही मान्य करायला हवं, दापोली नगरपंचायतीची पाणी समस्या अजून पूर्णपणे जरी मिटली नसेल तर बहुतांशी लोक खुश आहेत, खुश असायला पाहिजे असं आमचं मत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत दापोली नगरपंचायत इतर जिल्ह्यातल्या नगरपंचायती आहेत, नगर परिषदेच्या तुलनेत जर का आपण बघितलं तर स्वच्छतेमध्ये सुद्धा दापोली प्लस आहे. आपण समाधानी नाही आहोत, मान्य आहे, पण इतरांच्या तुलनेत आपली आर्थिक क्षमता लक्षात घेतल्यानंतर आपण योग्य पद्धतीने काम करतो ह्यावरती माझा विश्वास आहे. येत्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची स्थिती कशी राहील? मग कोणत्या अर्थाने म्हणताय? निवडणुकीच्या जिंकण्याच्या अर्थाने जर का म्हणा तर आम्ही मगाशीच तुम्हाला सांगितलं, त्याचा अर्थच तो होतो की आम्ही जर का 1700 डुब्या केल्या तर आमची ताकद, आमची क्षमता विकेंद्रित झाली असती. 6 ह्यासाठी म्हणतो की आपण त्या पूर्णपणे ताकदीने उभ्या करतो आणि ताकदीने निवडणूक लढवणार आहोत आणि यशाकडे जाणार आहोत. आणि त्याचे पर्सेंटेज जवळपास 99% असेल. पण मग समीकरणं कशी जुळवणार तुम्ही? स्पष्ट आहे, ताकद जाऊन गाडगं लपवणं हा काँग्रेसचा किंवा आमचा विचारधारा नाही. आमच्या गेल्या 5 वर्षामध्ये मैत्रीची संकल्पना राबवणारा आणि मैत्रीत जागणारा योगेशदादा कदम हे आमदार आजला आणि त्यांच्याबरोबर आपण जाणार. पण ते कुठे आहेत या निवडणुकीमध्ये? आज दिसतील ना तुम्हाला, अपक्ष म्हणून ते उभे राहत आहेत असं आम्हाला कळतं आहे आणि निश्चितपणे यश मिळवणार ते. एक प्रश्न आणखी आहे माझा, जो मी मुजीब रुमाणे यांना सुद्धा विचारलेला होता. इथे मच्छी मार्केटच्या इथे खावर सरांचं त्या चौकाला नाव देण्यात यावं अशी आमची माय कोकणची वैयक्तिक मागणी आहे. तर याच्यावर सत्ताधारी मागच्या बॉडीत तुम्ही होतात, जर एक नेतृत्व तुमच्या पक्षाचं जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही काय आश्वासन द्याल? आदरणीय खावर सर हे फक्त माय कोकणचे संपादक मुस्ताक खानचे आदर्श आहेत अशातला भाग नव्हे. पूर्ण दापोलीची एक अस्मिता आहे आणि माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा, म्हणजे मी हा साहित्यप्रेमी पण आहे आणि तुमच्यासारखा थोडा मोठा पत्रकारसुद्धा आहे, तर खावर सरांचं छोटं मोठं स्मारक दापोलीमध्ये व्हावं अशी एक आपली प्रामाणिक इच्छा आहे. हा नेता म्हणून म्हणाल तर उर्दू आणि मराठी, ज्याला आपण म्हणतो शायरी किंवा आपण गझल म्हणतोय, तर ह्याचं ओळख जर का कोणी करून दिली असेल त्यातला प्रमुख व्यक्ती म्हणजे खावर सर. आणि फक्त मच्छी मार्केटच्या परिसरामध्ये कशाला हो, दापोलीतल्या अशा ठिकाणी आपण त्यांचं स्मारक करणं अपेक्षित आहे की जो सांस्कृतिक क्षेत्रात, वैचारिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रातल्या सर्व कार्यकर्त्यांनी खावर सरांना जवळून पाहावं, त्यांचा अभ्यास करावा. फक्त लिखाण म्हणून नव्हे मुस्ताक सर, की हा गझल हा जो प्रकार आहे तो कमी शब्दामध्ये भरपूर मोठं विश्व साकारणारा माध्यम आहे. आणि खावर सरांनी सुरेश भटांच्या जवळपास जाऊन काकणभर उजवं काम ह्या क्षेत्रामध्ये केलं आहे. आणि दापोलीच्या नव्हे, पूर्ण महाराष्ट्रातल्या आणि पूर्ण कोकणाच्या बाबतीत ही अस्मितेची गोष्ट ठरेल निश्चित. त्यामुळे मला वैयक्तिक पातळीवर हा प्रश्न तुमचा आवडला. आणि सरकारने देवो अथवा न देवो मदत, आपला माणूस आहे, आपल्या मातीतला माणूस आहे आणि त्याच्या विद्वत्तेची, त्याच्या विचारांची गंगा आपण पुढे निरंतर नेता यावी, यासाठी आपण जे करायला हवं ते आपण करायला हवं.
शेवटचा प्रश्न, काय आवाहन कराल तुमच्या मतदारांना? जनतेला आव्हान हेच करेन, शाश्वत विकासाची व्याख्या तुम्ही निश्चित करा. आमदार खासदार म्हणजे लोकसभा, विधानसभा, विधान परिषदा यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. ग्रामपंचायती असोत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असोत, यासाठी त्यांच्या क्षमता लक्षात घेऊन त्यांच्यावरती विश्वास दाखवा, त्यांच्यावरती अपेक्षा व्यक्त करा. प्रामाणिकपणे जर का तुम्हाला मला विचारायचं असेल तर जनतेमध्ये विश्वास रुजवणारा पक्ष म्हणजे काँग्रेस, गोरगरिबांचा पक्ष म्हणजे काँग्रेस, 136 वर्षाचा पक्ष म्हणजे काँग्रेस, जातीभेदापासून बाहेर राहणारा म्हणजे पक्ष म्हणजे काँग्रेस. आणि म्हणून ह्या काँग्रेसला जर का तुम्ही मदत केलीत तरच आपल्याला देशाचं, आपल्या गावाचा विकास साध्य करता येणार आहे आणि आपल्यामध्ये बंधुत्व, प्रेम, सद्भावना टिकून राहणार आहे. आणि विकास हा कोणताही पक्ष करणं प्रत्येक पक्षाचं काम आहे, तर काँग्रेस निश्चितपणे करणार. मात्र जनतेच्या शाश्वत विकासाची व्याख्या जर का कोणाला समजली असेल, फक्त काँग्रेसला समजलेली आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. हे होते संतोष शिर्के, ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दिलखुलासपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आणखी पाहुण्यांना आपण टू द पॉईंट या कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत. तुम्ही पाहत रहा माय कोकण. टू द पॉइंट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत फाटक डेव्हलपर्स, गुणवत्तेने निरंतर विकास. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.